इनसाईडच्या ह्या कन्सिलर पॅलेटमध्ये भरपूर शेड्स आहेत आणि हे सगळे शेड्स कसे वापरायचे हे मला सारखं विचारलं जातं. तर चला आज मी क्विकली सांगते की हे सगळे शेड्स कसे वापरायचे. आता माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता मला इथे एक पिंपल आलेला आहे आणि रेडनेस आहे. तर त्याला हाईड करण्यासाठी मी कलर करेक्टर करणार आहे आणि त्याच्यासाठी ऑरेंज कलर करेक्टर वापरणार आहे. डोळ्यांच्या खाली जे डार्क सर्कल्स असतात त्याला कवर करण्यासाठी जो आपला शेड आहे तोच वापरायचा आहे. त्याच्यासाठी मी वापरणार आहे हा शेड, जो की ऑलमोस्ट संपायला आलेला आहे कारण मी हा भरपूर वापरलेली आहे. जो डार्क शेड असतो त्यानं मी काय करणार आहे, कॉन्टोरिंग करणार आहे. माझ्या डोळ्यांच्या आयलिडवरती, कारण ह्याच्यावरती आपण आय शॅडो करतो आणि जर लाईट कलरचा कन्सिलर वापरला तर त्याच्यावरती आय शॅडोचे कलर्स खूप उठून दिसतात. त्यामुळे मी लाईट कलरचा कन्सिलर जो आहे तो पापण्यांच्या वरती वापरते. आता ह्याला टेम डाऊन करण्यासाठी ह्याच्यापेक्षा थोडासा लाईट शेड वापरणार आहे, पण माझ्या स्किन टोनपेक्षा थोडासा डार्क. मी हा शेड वापरते. आता तुम्ही बघू शकता पिंपल दिसत नाही आहे, टेक्स्चर दिसत आहे पण पिंपल दिसत नाही आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला आपण ऑरेंज कलर करेक्टर वापरला डिस्कलरेशनला हाईड करण्यासाठी. त्याच ऑरेंज कलरला थोडंसं काम डाऊन करण्यासाठी, ऑरेंज ॲपिरियन्सला थोडंसं कमी करण्यासाठी आपण थोडासा एक डार्क शेड वापरलेला आहे, जो की हा वाला वापरला. त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा सगळ्यात डार्क शेड जो आहे तो मी यूज केलेला आहे कॉन्टोरिंग करण्यासाठी. ठीक आहे. जो सगळ्यात लाईट शेड होता तो मी पापण्यांच्या वरती यूज केलेला आहे, कारण त्याच्यावरती आय शॅडोचे कलर्स खूप उठून दिसतात. आणि जो माझा शेड होता, जो माझा कन्सिलर शेड आहे तो मी डोळ्यांच्या खाली यूज केलेला आहे डार्क सर्कल्सला कवर करण्यासाठी. तर आता तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सगळे शेड्स आपण वापरलेले आहेत आणि इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता आपला बेस ऑलमोस्ट झालेला आहे. ह्या बेसवरतीच आपण कॉम्पॅक्ट पावडर वापरणार किंवा लूज पावडर वापरायचा आहे आणि मेकअपला सेट करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी फक्त लूज पावडर ह्याच्यावरती वापरलेली आहे आणि माझा मेकअपचा बेस जो आहे तो झालेला आहे. आता तुम्हाला जर इनसाईड कन्सिलरमधले सगळे शेड्स कसे वापरायचे हे माहीत नव्हतं आणि हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला कळाला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच मेकअपचे टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्हाला शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. जय महाराष्ट्र.